तुम्ही पहिली 3 टास्क पूर्ण केली आहेत. आता टास्क 4 वर जाऊया. टास्क 4 मुलांना हिरवा रंग शिकवणे आणि नंतर त्यांच्यासोबत एक खेळ खेळणे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या मुलांना दाखवण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या मुलांसोबत हे करावे लागेल. तुम्ही त्यांना अशा प्रकारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे हिरवा रंग शिकवू शकतो. पहा, हा हिरवा रंग आहे. नारळाच्या झाडाच्या पानांचा रंग कोणता असतो? हिरवा. खूप छान. हा नारळ कोणत्या रंगाचा आहे? हिरवा. खूप छान. हा सिमला मिरची कोणत्या रंगाची आहे? हिरवा. या कोबीचा रंग कोणता आहे? हिरवा. खूप छान. हा टरबूज कोणत्या रंगाचा आहे? हिरवा. खूप छान. द्राक्षे कोणते रंगाचे आहेत? बीन्सचे रंग कोणते आहेत? कोथिंबीर कोणत्या रंगाची आहे? हिरवा. खूप छान. पाने कोणते रंगाचे आहेत? हिरवा. खूप छान. भारतीय ध्वजावर हा कोणता रंग आहे? हिरवा. खूप छान. हा ट्रॅफिक लाईटचा रंग कोणता आहे? हिरवा. पिवळा. लाल. खूप छान. गवताचा रंग कोणता आहे? हिरवा. आकाशाचा रंग कोणता आहे? निळा. खूप छान. आता मुलांनी लाल, निळा, पिवळा आणि हिरवा हे रंग शिकले आहेत. आता त्यांच्यासोबत एक खेळ खेळूया. खेळासाठी आम्ही हे सगळे घेतले आहे. घरातील कपडे, घरातील फळे आणि भाज्या. आम्ही कॅमल वॅक्स क्रेयॉन 10 रुपयांना आणि नोटबुक 12 रुपयांना विकत घेतले आहेत. आणि वेगवेगळ्या रंगाचे छोटे कागद बनवले आहे. आम्ही रस्त्यावरून दगडही नेले आहेत. ते नीट धुवून रंगवले आहेत. आपण दगडांवर पेंट देखील करू शकतो. तुम्ही पाने, फुलांच्या पाकळ्या, रबर बँड, स्ट्रॉ किंवा तुमच्याकडे असलेले इतर काहीही वापरू शकता. कृपया हे वॅक्स क्रेयॉन 3 वर्षांखालील मुलांना देऊ नका. ते खाऊ शकतात ज्यामुळे गुदमरणे होऊ शकते. कृपया त्यांचा फक्त तुमच्यासाठी वापर करा आणि नंतर त्यांना त्यांच्या नजरेपासून दूर ठेवा. आता खेळूया. मुलांना हाताने वस्तू उचलायचे आहे.
पहा, हा पोपटी हिरवा आहे आणि हा गडद हिरवा आहे. दोन्ही हिरवा रंग आहेत. आता मुलांना फक्त हिरवा शिकवा. मुलांनी हिरवा रंग चांगला शिकल्यानंतर तुम्ही त्यांना सांगू शकता की हा पोपटी हिरवा आहे आणि हा गडद हिरवा आहे. आमच्यासोबत शिकल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जावो. कृपया लक्षपूर्वक ऐका. कृपया हे वॅक्स क्रेयॉन 3 वर्षांखालील मुलांना देऊ नका, कारण ते खाऊ शकतात, ज्यामुळे गुदमरणे होऊ शकते. कृपया नोटबुक सुरक्षितपणे ठेवा, कारण आम्ही ते भविष्यातील टास्कसाठी वापरणार आहोत. आम्ही दाखवलेल्या वस्तू तुमच्याकडे नसल्यास तर तुम्ही इतर कोणत्याही वस्तू वापरू शकता. खेळ खेळून रंग शिकवण्याची कल्पना आहे. मुलांना इतर मुलांबरोबर खेळायला लावा. आम्ही सुचवितो की समान वयाच्या इतर मुलांना देखील आमंत्रित करा आणि खेळा आणि शिका आणि मजा करा. जर तुम्हाला ही धून ऐकायची असेल तर तुम्ही आमच्या YouTube चॅनेल होहोट्यून्सवर जाऊन दिस ओल्ड मॅन इन्स्ट्रुमेंटल निवडा. 2 ते 5 वयोगटातील मुलांनी दररोज 1 तासापेक्षा जास्त मोबाईल फोन वापरू नये. धन्यवाद.